लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज खऱ्या अर्थाने सर्व माता भगिनींची सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सकाळपासून भरपूर माता भगिनींच्या खात्यामध्ये 1500 रुपये हस्तांतर झालेले आहेत। काही बहिणींना आज सकाळी पैसे येतील, काही बहिणींना आज दुपारी पैसे येतील, तर काही लाडक्या बहिणींना आज संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। काल बँकांना सुट्टी होती, त्यामुळे आजपासून हे पैसे वितरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यामधील 90 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वितरण करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे। परंतु आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही। याच्यासाठी 2 नवीन नियम लागू झालेले आहेत। ज्या बहिणी 2 नवीन नियमामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या सर्व माता भगिनींची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु आज सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत। याच्यासाठी काही नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी नियमांचं पालन करतील, नियमांचं उल्लंघन करणार नाही, त्या सर्व बहिणींना पैसे येणार आहे। तर लाडक्या बहिणींना आज 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत। त्याच्यामध्ये पहिला लाभ म्हणजे एप्रिल हप्ता, दुसरा लाभ गॅसचे पैसे, तिसरा लाभ बोनसचे पैसे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीचे पैसे सुद्धा आजच सोडण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमची अजून 21 रुपयांची प्रतीक्षा संपलेली नाही, कारण तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। सकाळी काही ताईंना पैसे आले तर त्यांना 1500 रुपये प्रमाणेच पैसे सुद्धा आलेले आहे। सोबतच आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे, तर काही बहिणींना आज एक हप्ता 830 रुपयांचा आलेला आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीचे 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत, परंतु हे पैसे वितरण करण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या माता भगिनी, ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच आजपासून त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असला पाहिजे। जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असावेत, लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेत असाल, दुसऱ्या योजनेचे लाभार्थी असाल, तर पैसे येणार नाहीत। आणि जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसला पाहिजे, पेन्शनधारक नसला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, या 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या सर्व बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असावे। तर बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी काही प्रमुख जिल्ह्यांमध्येच या लाभांचे पैसे येणार आहे, तर ते प्रमुख जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु आज महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून काही योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। तर त्या योजना कोणकोणत्या आहेत, यांचे अर्ज कसे करायचे आहेत, यासाठी काही पात्रता घालण्यात आलेले आहे का, सोबतच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि लाभ किती मिळणार आहे हे सुद्धा आपण लगेच बघून घ्या। बघा
लाडक्या बहिणींनो, पहिली योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना. शिलाई मशीन योजना सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे. ही 12 महिने योजना सुरूच असते. ज्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी आज, उद्या, परवा किंवा तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता. परंतु याच्यामध्ये 2 पात्रता महत्त्वपूर्ण आहेत. पहिली पात्रता, तुमचा अर्ज योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तो सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा, म्हणजे तो फॉर्म रिजेक्ट झालेला नसू नये. सोबतच दुसरी जी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. तुमचं वय 18 पेक्षा जास्त पाहिजे. बघा, जे बहिणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्यांनाच लाभ घेता येईल. परंतु ज्या बहिणी MP मधील असतील, UP मधील असतील त्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा, जी पिठाची गिरणी असते तर ती पिठाची गिरणी आपल्याला सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे. म्हणजे दुसरी योजना जी सुरू करण्यात आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. आणि तिसरी योजना आहे ती म्हणजे डंका मशीन योजना, आणि तुम्हाला सौरचूल सुद्धा देण्यात येणार आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, 2 नियम लागू झालेले आहेत. ज्या बहिणी या 2 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येतील. अन्यथा ज्या बहिणी 2 नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना पैसे येणार नाहीत. परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींनो, आज ज्या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत तर ते 12 जिल्हे अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येऊन जातील. ज्या बहिणींचा 12 जिल्ह्यांपैकी जिल्हा नसेल त्या बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. बघा, सर्व माता भगिनींनी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. 3 दिवसाचे 36 जिल्हे झटपट सांगतो. बघा, आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये, म्हणजे टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. त्याच्यामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सोबतच सांगली जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, पुणे जिल्हा, रायगड जिल्हा. बघा, या साईडच्या या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते परवा दिवशीचे 12 जिल्हे बघून घ्या. बघा, याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा. म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही बहिणीसोबत दुजाभाव सुद्धा होणार नाही. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश दिलेला आहे की आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. सर्व पात्र बहिणीला पैसे मिळतील. कोणत्या बहिणींनी काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवा, जेणेकरून सरकारकडून ज्यावेळेस पैसे सोडण्यात येतील तर ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. अन्यथा जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर ते पैसे पेंडिंगला पडतील आणि तुम्हाला 1 रुपया सुद्धा येणार नाही. त्यामुळे सर्व पात्र बहिणींनी या गोष्टींची काळजी घ्या. राज्य सरकारने तशा प्रकारे आदेश सुद्धा दिलेला आहे. याच्यावरती GR सुद्धा काढलेला आहे. म्हणजेच 36,000 कोटींचा निधी फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी, गॅसचे पैसे वितरण करण्यासाठी आलेला आहे. तब्बल 36,000 कोटींचा निधी पुढील 5 वर्षांसाठी हा मंजूर सुद्धा झालेला आहे. त्यामुळे ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे.